लातूर जिल्ह्यातले महत्त्वपूर्ण असलेले रेणापूर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मोठी ताकद लावलेली आहे। आज जाहीर सभा घेऊन एक शक्ती प्रदर्शन आहे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीने केलेलं आहे। मला सांगा, नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला लोकांनी मतदान करावं अशा प्रकारचा कोणता अजेंडा घेऊन आपण लोकांसमोर जातोय? आमच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व बाबी ह्या रेणापूरच्या प्रत्येक वार्डात काय अपेक्षित आहे रेणापूरच्या जनतेला आणि आत्तापर्यंत रेणापूर कसं विकासापासून वंचित राहिलं आहे हे सर्व बाबी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमचे बालाजी रुपेश असतील, बालाजी असतील, ह्या सर्व मंडळीने आणि आमच्या बागवानताई असतील ह्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर काय इथं गरज आहे। खरं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकांची माफक अपेक्षा काय असते तर वॉटर मीटर, गटर ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर रेणापूरमध्ये काय पाहिजे हेच एक चांगला जाहीरनामा आमच्या बालाजी कदमच्या नेतृत्वाखाली इथल्या टीमने केला आणि तो आम्ही पूर्ण करू। तिजोरीचा विषय येतो आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की तिजोरी माझ्या ताब्यात आहे, त्यामुळे मतदान करा। तर चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात भाजपाचे की तिजोरीचा मालक वेगळा आहे, तिजोरीवर चाललंय सगळं। असं आहे की हे खरं गमतीशीर आहे। तिजोरीच्या चाव्या एकीकडे एक म्हणतात तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, दुसरा म्हणतो मालक मी आहे। म्हणजे तिजोरी ही जनतेच्या पैशातली आहे, ह्यांच्या काय घरचे बापदादाचे पैसे आणून हे काय देत नाहीत लोकांना। त्यामुळे मुळात ही मस्तवाल भाषाच ह्यांची चुकीची आहे। तिजोरीचा मालक, तिजोरीच्या चाव्या हे संविधानाला अपेक्षित नाही। तुमच्या घरचे सातबारे विकून तुम्ही तुमच्या इथल्या ऊसा तांदूळाचे पैसे तुम्ही लोकांना देत नाहीत। हा लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे, लोकांच्या घामातला पैसा आहे आणि तुम्ही त्या तिजोरीत ठेवलंच नाही काही। तिजोरी तशी पण मोकळी करून टाकली, त्यामुळे ती मोकळी तिजोरी आहे ज्याच्यात काहीच राहिलं नाही आणि त्याच्या मालकीसाठी आता यांची भांडणं आहेत। आता रेणापूरमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस काय तुमच्या पक्षासोबत आलेली नाही आहे, वेगळी लढती आहे। आणि लातूरमध्ये जर आता पाहिलं महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसचे जे माजी महापौर आहेत किंवा माजी आमदार आहेत ते सगळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये जात आहेत। गेल्या 2 दिवसांमधल्या ज्या ह्या घटना घडामोडी दिसत आहेत, नाही ते तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, कोण कशामुळे गेलं हे सांगता येत नाही। आता सध्या भारतीय जनता पार्टीनं आणि सत्तेतल्या पक्षांनी गमजे तयारच ठेवलेत, कुणाला कुठं हुक लावायचं आणि कुणाचं काहीतरी काढायचं, अडचणीत आणायचा प्रवेश घ्यायचा। पण रेणापूरपुरतं जर म्हणलं तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक माफक अपेक्षा होती की लोकसभा आणि विधानसभेत आम्ही ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या मित्रपक्ष म्हणून, पक्षाचा आदेश म्हणून आम्ही बरोबर राहतो। तर स्थानिक पातळीला काँग्रेसने नगराध्यक्षपद आम्हाला द्यायचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता, ही कार्यकर्त्याची भावना आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।